आज अकोले तालुक्याला पिचड साहेबांशिवाय पर्याय नाही. वैभवबरोबर राहून त्यांनाच प्रचंड मताने निवडून द्यावायची विनंती करतो. या ठिकाणी गेली 40 वर्ष पिचड साहेबांनी या दामणगावमध्ये खूप मोठी अशी कामं केलेली आहे. पिण्याची पाईपलाईन दिली, उच्चस्तरीय कालवे दिले, त्यांचं काम आहे त्यांना 100% लीड दामणगाव. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे गावकरी न्यूजमध्ये. मी विशाल. आपण आज धामणगाव आवारी या गावामध्ये आहोत आणि इथे धामणगाव आवारीमधले सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते जमले आहेत. खरं तर कोणतंही गाव असो, कोणतंही तालुका असो किंवा कोणताही देश असो, यांच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड मोठा हात असतो. आज या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहे. त्यांचं नक्की कल कोणाला, त्यांच्या मनामध्ये कोण आहे हे आपण जाणून घेऊया. त्या ठिकाणी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक एक खूप मोठे नेते पण आहेत, आप्पासाहेब आवारी आहेत. त्यांच्यासोबत आपण बोलूया. नक्की अकोले तालुक्याला कसा नेता हवा आहे आणि कोण यावेळेला निवडून येऊ शकतो, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आजच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अकोले तालुक्यामध्ये ज्यांनी 40 वर्ष राजकारण केलं, समाजकारण केलं, आदरणीय पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ते पाण्याचं नियोजन असो, आरोग्याचं असो, लाईटचं असो, अन्य आदिवासींचे प्रश्न असो, बहुजनांचे प्रश्न असो, या सर्व वाटचालीमध्ये आदरणीय पिचड साहेबांचं मोठं योगदान आहे. आणि त्याचाच वारसा घेऊन आदरणीय वैभव भाऊ वाटचाल करत आहे. आणि निश्चितपणे अतिशय त्या कुटुंबावर अतिशय खडतर असा प्रसंग आलेला आहे. पिचड साहेब अतिशय दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये वैभव भाऊ या इलेक्शनला उभं राहण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण सर्व जन्मताच्या रेट्यामुळे सर्व नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांना ही उमेदवारी सर्वसामान्य लोकांनी करण्यास भाग पाडलं आणि निश्चितपणे सर्वसामान्य लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहे. समोरच्या बाजूला पाहिलं तर सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत आणि या बाजूला जर पाहिलं तर सर्वसामान्य जनता आहे. निश्चितपणे या इलेक्शनमध्ये वैभव भाऊ अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी सर्वसामान्य माणसांची इच्छा आहे. आणि धामणगावामध्ये जर पाहिलं तर त्यांचं या निळवंदर धरणाच्या कामामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही असा एखादं धरण नाही का त्याला 4 कॅनल आहेत. पिचड साहेबांच्या माध्यमातून उच्चस्तरीय कॅनल म्हणजे उजवा आणि डाव्या बाजूला जे 18 गावं आहेत, या गावांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न पिचड साहेबांच्या माध्यमातून मिटलेला आहे. कधीही न होणारं असं मोठं भरीव काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. जनता कधीही त्यांचं उपकार विसरणार नाही. आणि त्यांची ही परिस्थिती अतिशय अवघड असताना सुद्धा त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी सर्वसामान्य माणूस अतिशय पोटतिडकीने या इलेक्शनमध्ये उतरलेला आहे. धामणगाव आवारीमध्ये पिचड साहेबांची प्रचंड मोठी एक फळी होती. तुम्हाला काय वाटते, सक्रिय झाली का आता? निश्चितपणे जे जुने कार्यकर्ते आहेत, आमचे चिमनराव आवारी असतील, कचरूभाऊ असतील, अतिशय ज्येष्ठ माणसं त्या काळातली त्यांच्या पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलेलं आहे. निश्चितपणे ती सर्व मंडळी अतिशय पोटतिडकीने या इलेक्शनमध्ये सक्रिय झालेली आहे आणि युवा वर्ग सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला आहे. या ठिकाणी आपल्यासोबत अगस्त विद्यालयाचे सिनियर टीचर पण आहे, त्यांचं पण मत आपण जाणून घेऊया, काय म्हणतात. आज अकोले तालुक्याला पिचड साहेबांशिवाय पर्याय नाही. माझं मत सर्वांनी देखील जे काही आपलं धामणगाव आवारीला इंडो जर्मन प्रकल्प झालेला आहे, इंडो जर्मनचा प्रकल्प हा पिचड साहेबांमुळे झालेला आहे आणि त्याचा फायदा आज गावाला होतोय. 1995 साली 10 टँकर या गावाला लागत होते आणि आज टोटल पाणीदार गाव झालेलं आहे. याचं सर्व श्रेय पिचड साहेबांना जातं. त्याच्यामुळे सर्वांनी वैभव साहेबांच्या मागे राहायचं आहे. धामणगावमध्ये इंडो जर्मनची योजना झाली, त्यामुळे धामणगावमध्ये पाण्याचा पण खूप मोठा जो प्रश्न होता तो थोडासा मिटला होता. तर यामुळे मतदानामध्ये पण काही फरक होऊ शकतो असं काय वाटतं तुम्हाला? हो, पाण्यामुळे होणार. आपल्या या ठिकाणी
धामणगावचे एक ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आणि अगस्त साखर कारखान्याचे हे माजी संचालक पण होते, हे उपस्थित आहेत. त्यांचं नक्की कल काय आहे हे आपण जाणून घेऊया. साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं तर साहेबांशिवाय पर्याय नाही तालुक्याला. आणि साहेब कारखान्याच्या अगोदरपासून 40 वर्ष राजकारण सक्रिय असल्यामुळं पाणी, शेतकरी याच्याशी निगडीत राहिले, काही माणसात राहिल्यामुळं आज सुद्धा तीच गरज आहे. पण ते आजारी असल्यामुळं वैभव भाऊ सोपवले, पण साहेबांची गरज आहे. आज या ठिकाणी सर्व ज्येष्ठ लोक आहेत, कार्यकर्ते आहेत. तुम्हाला काय वाटतं इथल्या तरुणांनी पण या निवडणुकीमध्ये उतरायला हवं का? हां, काही तरुण आहेतच, पण अजूनही सक्रिय झाले तर चांगलंच होईल. मित्रांनो, आज धामणगावावरीचे माजी उपसरपंच ज्यांनी धामणगावावरीच्या प्रगतीसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे, हे पण आपल्यासोबत आहे. चिमणाबा आवारी यांचं पण मत जाणून घेऊया, कारण ते अगदी पहिल्यापासून एक प्रामाणिक एक कार्यकर्ते आहेत, प्रामाणिक नेते आहेत. त्यांचं नक्की ह्या निवडणुकीमध्ये काय मत आहे, काय योगदान त्यांचं असणार आहे, त्याच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करीन की आपण वैभवबरोबर राहून त्यांनाच प्रचंड मताने निवडून द्यावा अशी विनंती करतो. या राज्याचे आदिवासी माजी विकास मंत्री आदरणीय पिचड साहेब हे जलनायक आहेत. त्याचा फायदा पूर्ण तालुक्याला झालेला आहे. मात्र त्यामध्ये धामणगावावरील उजव्या काव्यातून जरी आपण म्हणतो उजवा कावळा आला, धामणगावची 28 ते 30% फक्त शेती या काव्या पाण्याखाली, सिंचनाखाली जाते. राहिलेला गावच्या दक्षिणेचा जो भाग आहे तो पूर्ण सिंचनाखाली यावा. दुसरी गोष्ट, धामणगावामध्ये 40% आदिवासी समाज आहे. मी 1987-95 साहेब ज्यावेळेस सभापती झाले त्यावेळेससुद्धा विनंती केली होती गावातील ठराविक लोकांना सह्या घेऊन, त्यामध्ये कचरूभाऊ असतील, किसनराव देशमुख असतील, बबनराव आवारी असतील. परंतु नंतर साहेब ज्यावेळेस आदिवासी विकास मंत्री झाले त्यावेळेस सुद्धा त्यांचं पत्र होतं की धामणगाव आवारी हे आदिवासी उपयोजनेत मोडावं. परंतु शासकीय यंत्रणेमध्ये काय झालं मला सांगता येणार नाही. परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की धामणगावावरील जे आदिवासी आहेत त्यांचं जर धामणगावावर हे उपयोजनेत आलं तर अजून सुकर होईल आणि त्याचा फायदा संपूर्ण गावाला, आदिवासींना होईल. नक्कीच धामणगावावरीचा जो दक्षिण भाग आहे, ओढ्यापासून खालचा उत्तर भाग आहे, त्यांना पाण्याचा, कालव्याचा फायदा होतोय. दक्षिण जो भाग आहे त्याला कालव्याचा, त्या पाण्याचा फायदा होत नाही. तर नक्कीच जर पुढे ते निवडून आले तर त्यांना ही मागणी करणार आहे की धामणगावावरीच्या दक्षिण भागाला सुद्धा पाणी पुरवठा व्हावा, त्यांच्या शेतीला पाणी मिळावं, जेणेकरून बारीमाही त्यांची शेती होईल. या ठिकाणी आपल्यासोबत धामणगावावरीचे सरपंच पण आहेत, त्यांच्यासोबत आपण उपसरपंच आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांचा कल नक्की काय आहे. खरं तर या ठिकाणी आम्ही प्रचार करत असताना जी खरंच कामं पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या धामणगावामध्ये झाली तेच कामं घेऊन आम्ही खरं तर लोकांसमोर जाणार आहे. या ठिकाणी गेली 40 वर्ष पिचड साहेबांनी या धामणगावामध्ये खूप मोठी अशी कामं केलेली आहेत. आम्हाला या ठिकाणी धामणगावामध्ये आप्पासाहेब आवारे आणि बाळासाहेब बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर या ग्रामपंचायतीवर काम करण्याची संधी भेटली. त्या माध्यमातून पाणी असन, रस्ते असन, हे अनेक प्रश्न या लोकांचे सोडवण्याचा आम्हाला योग आला आणि इथून पुढे आम्ही वैभव भाऊंच्या मार्गदर्शनाखाली खरं तर या लोकांचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. म्हणूनच आम्ही खरं तर या मतदारांना विनंती करायला आलोय, आपले पुढचे राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी वैभव भाऊंना प्रचंड मताने या ठिकाणी विजय करायचा आहे, हीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. तुम्हाला काय वाटतंय की तरुण वर्ग, धामणगावमधला जो तरुण वर्ग आहे त्यांनी या मतदानामध्ये, या प्रक्रियेमध्ये सक्रिय व्हावं यासाठी काय उपाययोजना आता सध्या तुमच्याकडून चालू आहे? खरं तर या ठिकाणी प्रचारामध्ये आता जरी कामामुळं तरुण वर्ग दिसत नसेल, पण मतदानातून 100% वैभव भाऊंना धामणगावामधून लीड राहील आणि प्रचंड मताने वैभव भाऊ निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. तर यांना हा विश्वास आहे की सध्या काम चालू आहे शेतामध्ये,
कांद्याची लागवड चालू असल्यामुळे आणि खूप काही काम चालू असल्यामुळे तरुण वर्ग सध्या सक्रिय सहभाग घेऊ शकला नाही, परंतु मतदानाला ते सक्रिय सहभाग घेऊन मतदान विभागालाच करतील असं यांचं म्हणणं आहे. आज दामगावारी पूर्ण अकोला तालुक्यामध्ये एक तसं म्हटलं तर नवरंगी लढत चालू आहे, परंतु जर तसं चर्चा बघितली तर 3च चिन्हांची चर्चा चांगली चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं की धामगावारीमध्ये सगळ्यात जास्त लीड कोणाला मिळू शकतं सध्या? धामणगावातून सर्वात जास्त लीड हे वैभवनच मिळणार 100% सांगतो. कशावरून तुम्हाला वाटतं? कारण की धामगावारीला आता जे आमदार आहेत डॉक्टर किरण लांबटे यांनी पण चांगला निधी दिलेला आहे, त्याला दुसऱ्या बाजूला एक तरुण नेतृत्व पण उभं आहे आणि वैभव तर 40 वर्षापासून ते घराण्यापासून त्यांची चांगला सक्रिय सहभाग आहे. त्यांनी खूप सारा पाण्याचा प्रश्न असतो किंवा खूप सारे प्रश्न पण सोडवले. तुम्हाला काय वाटतं की वैभवच निवडून येते? कारण पिचड साहेबांचं काम बघता इथून तर गावामध्ये धरणं असतील, पाईपलाईन जे काम झाले असतील हे पिचड साहेबांच्या माध्यमातून झाले, त्यामुळे जनता ही त्यांचं कधी उत्तर विसरणार नाही. 100% लीड हे धामणगावाकडे वैभवनच राहणार. तर पाण्याचा प्रश्न यांनी मिटवला आहे पिचड घराण्यांनी, त्या पिचड साहेबांनी असो किंवा वैभवनी पण त्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं आहे, म्हणून धामगावारीमधून त्यांना चांगलं मतदान मिळालं असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत त्यांचा सुजोळ स्वभाव आहे, सगळ्यांमध्ये ते मिळून मिसळून असतात असे राधाकृष्ण पोखरकर आपल्यासोबत आहे. त्यांना नक्की या निवडणुकीबद्दल काय वाटतं? धामगावारीमध्ये कोणाला लीड मिळालं असताना वाटतं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. वैभवला तुम्हाला लीड देणार आहे? काय वाटतं वैभवलाच लीड मिळालं असं? धामगावारीमध्ये पिण्याची पाईपलाईन दिली, उच्चस्तरीय कालवे दिले, त्यांचं काम आहे त्यांना हे होईल. त्यांचं वैभवचं काम खूप चांगलं आहे म्हणून त्यांना लीड मिळेल असं यांचं म्हणणं आहे. नक्कीच सध्या अकोला तालुक्यात निवडणुकीचा वारा सुरू आहे. आपण धामणगावारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येऊ शकते? वैभव पिचड. का असं वाटतं की वैभव पिचड निवडून येऊ शकतं? मग आम्हाला सगळ्याची व्यवस्था चांगली, लाईटीची, रस्त्याची, पाण्याची व्यवस्था झाली का तुम्ही? पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था झाली तर यांना असं वाटतं की आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या वैभव पिचडांनी किंवा पिचड साहेबांनी मिटवल्या आहेत, म्हणून आमचं जे मत आहे ते फक्त आणि फक्त वैभव पिचडांनाच असणार आहे. ज्येष्ठ सगळे नागरिक होते, त्यांचं आपण मत जाणून घेतलं, त्यांना त्यांचं काय मत आहे ते कोणा त्यांचा कल नक्की कोणाकडे आहे तर बघूया. आता 3 दिवस राहिले फक्त इलेक्शनला, नक्की काय होतं हे माहिती नाही. पण एक गावकरी न्यूज म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की मतदान हा आपला हक्क आहे, सगळ्यांनी मतदान करा. किरण आवारीसह मी विशाल आवारी, गावकरी न्यूज.